नमस्कार. प्रहार डिजिटलच्या नारायणी नमोस्तुते या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी अनघा मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वेड कुठल्याही गोष्टीचं लागू शकतं. आवड एकदा निर्माण झाली ना की त्याचा ध्यास आपल्याला लागतो आणि मग तेच करावाशी इच्छा होते. अशाच एका नारायणीशी आज आपण भेटणार आहोत. त्यांना वेड कसलं माहितीये? वेगाचं. हो, आणि त्या वेगवेगळ्या बाईक्स, कार चालवतात आणि फक्त चालवत नाही तर त्या दुसऱ्यांना शिकवतात सुद्धा. मॅडम, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. माझं नाव उमा उपेंद्र रेगे. माहेरची माया लक्ष्मण महाले. जन्म माझा इथलाच आहे आणि सासर माझं गोव्याला असतं. अच्छा. मी गोव्याला आता 25 वर्ष होते. आता 2 वर्ष इकडे आले. कॉलेज वगैरे इकडेच झालं. आणि लहानपणापासून एक वेगळाचीच आवड आहे. म्हणजे सायकल चालवली. 3री-4थी पासून सायकल चालवत होते ते 10वी पर्यंत. आणि अगदी FY पर्यंत मी कॉलेजला सायकल घेऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर मग इकडे तिकडे आजोबांची माझ्या लुना होती, मग ती लुना चालवली. त्याच्यानंतर मोठ्या भावाच्या मित्रांनी मला गिअरची गाडी शिकवली. मग ती स्कूटर शिकवायची. मग ती म्हणजे आता लुना विदाऊट गिअरची. मग लुना झाली, आता ती येते म्हटल्यावर मग गिअरची गाडी कशी असते, मग तिचं वेळ, मग ती शिकवायची. एकदा आमच्या घरी अव्या म्हणून त्याचा दादाचा मित्र आला होता. त्यांनी पूर्वीची चेतक आणली होती. मग ती दाखवली मला. अंगणातल्या अंगणात त्यांनी नुसते गिअर बदलले आणि सांगितली घे माया आणि चा. ती चालवली. मग तिथून गिअर मग थोडे थोडे शिकायला लागले, कशी गिअर टाकतात काय, आपलं आपणच शिकत होतो. मग लागली आवड बाईक्सची. पायातली गिअर ते काहीतरी वेगळं ना, मग त्याची आवड निर्माण झाली. मग आता बाईक कोणाकडे मागायची, मग आईच्या ऑफिसात जायला लागले. आई माझी सॉइल कन्झर्वेशन मध्ये क्लार्क होती. मग तिच्या ऑफिसमध्ये तर आईने सांगितलं की आज माया येणार आहे. त्याबरोबर त्या ऑफिस मधले सगळे अगदी तिचे कलिग्स माया येणार म्हटल्यावर अगदी रेडी. मी गेले. सगळ्यांनी अगदी छान कौतुक केलं आणि सांगितलं की तुला कुठची बाईक हवी आहे, खालचा नंबर वाचून ये, किल्ली घेऊन जा. पण हे तुम्ही जे सगळं सांगताय हे वय, तेव्हाचं वय किती होतं? वय माझं त्यावेळी 18 पूर्ण. अच्छा. म्हणजे मी फर्स्ट इयरला असणार. फर्स्ट इयरला मी होते. आणि हे सगळं कारण 18 वर्षपर्यंत गिअरच्या गाड्या चालवायच्या अलाउड होतं. लायसन काढलं पहिलं आणि मग हे प्रयोग सुरू केले. तरी सुद्धा एखाद्या मुलीकडे बाईकची गाडी देणं तसं कठीण. सगळ्या कलिगचा विश्वास होता. हो, प्रचंड विश्वास. आणि आवड पण तेवढीच होती. गाडी त्यांनी चालवताना बघितली होती मला. त्यावेळी आमच्याकडे MAT होती. माझ्या आईने MAT घेतली होती. आणि मग मी गिअरची बाईक शिकले. मग ते काका येऊन मला सांगायचे ह्या पण प्रत्येक गाडीनुसार तिचे गिअर बदलतात. मग प्रत्येक वेळी यायचं. दर आठवड्याला आईच्या ऑफिसमध्ये जायचं, वेगवेगळ्या गाड्या बघायच्या. छान वाटेल त्या गाडीची किल्ली घेऊन यायची. मग ते काका सांगणार ह्या गाडीचे गिअर इकडे आहेत, पुढे आहेत, पाठी आहेत, असे आहेत, उलटे सुलटे. मग तशी ती गाडी एक फेरी मारून यायची, समाधान व्हायचं आणि मग द्यायची. असं करून करून कॉलेजमध्ये. आणि मग कॉलेजमध्ये माझ्या भावानी आणि आईनी हिरो होंडा घेतली पहिली. ती सुद्धा गोव्यातून आणली आम्ही, कारण रत्नागिरीत मिळत नव्हते. आणि मग दादाला कमी, मीच जास्ती गाडी चालवायला लागली. मग डबल सीट, ट्रिपल सीट कॉलेजमध्ये भरपूर गाडी फिरवली. आणि त्याचबरोबर मग ज्या मैत्रिणी होत्या की गाडी चालवायची, चल मी शिकवते, असं करून करून त्यांना शिकवायला लागले. पण हे तुम्ही मला किती सालचं सांगताय? हे 1992-93. बापरे. तेव्हापासून गाड्या, त्याच्या आधीपासूनच गाडी चालवते. पण 92-93 मध्ये आम्ही गाडी घेतली. सो तिथून बाईकचा प्रवास. त्याच्यानंतर मी कधी विदाऊट गिअरची गाडी नाही चालवली. नाही, शक्य नाहीच. म्हणजे नाहीच आवडत म्हटलं तरी चालेल. किंवा तो कॉन्फिडन्स पण येत नाही, कारण त्या हलक्या असतात गाड्या, ही जड असते. थोडंसं डुगडुगायला होतं. माझी एक मैत्रीण आहे आता, नेहा कांबळे म्हणून, तिची विदाऊट गिअरची बाईक आहे. ती मला कधी गाडी देत नाही हातात. तिच्या पाठी बसवून घेऊन जाते. पण बाईक असेल तर मग मी चालवते. आमच्याकडे उलट आहे नाही का, आम्ही चालवताना गाड्या सगळ्या विदाऊट गिअरच्या, त्या चांगल्या सोप्या वाटतात ना. आणि तुम्ही उलट. पण 1992-93 जरी गोष्ट असेल
तर एक बाईक चालवणारी मुलगी रत्नागिरीमध्ये फिरते, हे केवढं उत्सुकतेचं किंवा आश्चर्याचं असेल. हो हो, आणि नेहमी फास्ट असायचं, अगदी वेग होता गाडीला, त्यामुळे सगळेजण येऊन सांगायचे आईला एवढी फास्ट चालवते. मी हाच प्रश्न तुम्हाला विचारणार होते, आईला किती जण येऊन सांगायचे? हो, खूप खूप जण येऊन सांगायचे, मलाही सांगायचे. आणि गाडी बरोबर खेळाची आवड असल्यामुळे बऱ्यापैकी लोक सगळी ओळखत होती. झुंजार मधून आम्ही कबड्डी वगैरे खेळलो. त्यावेळी सायकल, म्हणजे मी FY पर्यंत सायकल घेऊन जात होते कॉलेजला, आणि त्याच्यानंतर मग बाईक आली. पण सायकलच्या स्पर्धा पण मी जिंकले, म्हणजे खेडशीपर्यंत 20 किलोमीटर 25 किलोमीटर या फास्ट सायकलिंग, मारुती मंदिरला स्लो सायकलिंग, ती सुद्धा मी स्पर्धा जिंकली. अशा स्पर्धा व्हायच्या? हा, त्यावेळी खूप व्हायच्या स्पर्धा, पण आता प्रमाण कमी झालंय. म्हणूनच मी हा प्रश्न विचारला, कारण हो त्यावेळी सुद्धा सायकलिंग होतं तर वर्षात एखाद दुसरी होते, आणि तुम्ही तर सांगताय खेडशीपर्यंत वगैरे जायचं. हो हो हो, त्यावेळी जायचो. आणि त्यावेळी सुद्धा मुलींची संख्या कमी असायची, म्हणजे 7-8 मुली असायच्या, जास्ती नव्हत्या. पण त्याच्यात नंबर पहिला सोडला नाही. अरे वा. त्याच्यानंतर मग बाईक आल्यानंतर सायकलचं जरा कमी झालं वेळ, मग मात्र मी स्पर्धेत कधी भाग नाही घेतला. पण हे तुम्ही सांगताय रत्नागिरी शहरामध्ये बाईक चालवत होता? हो हो हो. शहर सोडून कधी बाहेर गेलात बाईक घेऊन? लग्न झाल्यानंतर. अच्छा. लग्न झाल्यानंतर मी गोव्यात गेले, आणि मग माझ्या दिरानी स्प्लेंडर घेतली पहिली, आणि मग तिचं वेड होतं. मग तिथून सावंतवाडीला आमचं मूळ गाव सासर, तर तिथे सासू सासरे. मग माझा मुलगा होता, अक्षरशः 6-6 महिन्यापासून मी त्याला गाडीवरून घेऊन, हो ते माझं गोवा ते सावंतवाडी 80-90 किलोमीटर आहे जवळजवळ. मग ते केलं. त्याच्यानंतर मग आवड निर्माण, म्हटलं नाही आता लॉंग रूटला जायचं. मग गोवा ते रत्नागिरी केलं. मग मैत्रिणीला कुठच्या तरी गाठायचं, चल ग जरा माझ्यावरून. आणि आता नाही, आता मी बुलेट घेऊन एकटी गोव्यात गेलीये, बेळगावला गेलीये, कोल्हापूरला गेलीये. आता नाही, आता मनात आलं तर त्यावेळी मात्र सायकल पासून आता बुलेट पर्यंत. हो हो. तुम्ही एकट्या पण चालवता? हो हो, एकटी, बऱ्यापैकी एकटीच जाते. तुम्ही सांगितलं की लग्न झाल्यानंतर लॉंग रूटचा प्रवास केला. आईने तो करायला दिला नसेल? नाही, आणि त्यावेळी कॉलेज वगैरे असल्यामुळे इथल्या इथे खेळ जास्ती होते, त्यामुळे गेलो तरी कुठे गणपतीपुळं म्हणा किंवा आडिवरं म्हणा, हे एवढंच, म्हणजे आमचं क्षेत्र म्हणतात तसं. तेव्हा वर्दळ पण इतकी नसायची, आता जितकं भरलेलं शहर वाटतं तेवढं आता खूप, म्हणजे ट्रॅफिक पण प्रचंड आहे, आणि अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. म्हणजे आपली चूक नसली तरी समोर काय होईल सांगता येत नाही. बरोबर. त्यामुळे दोन्हीकडचा विचार करून गाडी चालवावी लागते. जेव्हा लग्न ठरलं त्यावेळेला मिस्टरना सांगितलं मला गाडी चालवायला आवडते? हो, आणि नेमकं उलट झालं, माझे मिस्टर गाडी नाही चालवत. खरंच आहे, वेगळंच आहे. मिस्टरांना गाडीच्या पाठी बसवून घेऊन गेलेली आहे. सांगायची आठवण माझी एक छान आहे, म्हणजे 2000 सालात मला अखिलेश झाला ऑक्टोबरमध्ये, आणि पप्या विलणकर आणि प्रसाद डिंगणकर माझ्या बाळाला बघायला आले होते. आणि तेव्हा मी पप्प्याला म्हटलं अरे मला बुलेट द्या रे, कारण ती सगळ्या बाईक चालवल्या होत्या, फक्त बुलेट नव्हती चालवली. म्हटलं अरे द्या रे मला बुलेट घेऊन द्या. काय म्हटलं, मेले तर कावळा नाही शिवायचा, म्हटलं मला बुलेट आणून द्या. आणि माझा मुलगा त्यावेळी 3 महिन्याचा होता. प्रसाद संध्याकाळी बुलेट घेऊन आले, आणि पप्या विलणकर माझ्या लेकाला सांभाळत होता, आणि मी मात्र त्याची बुलेट घेऊन छान थिवा पॅलेस वगैरे असं एक फेरी मारून आले. त्यावेळी वेळ आहे तुम्हाला, आणि तो ध्यास आहे, ध्यास आहे नक्कीच. त्यावेळी ती बुलेट मी पहिली चालवली, आणि आता 3 वर्षापूर्वी माझ्या भावानी बुलेट घेतली. मग मात्र ती घेऊन मी भरपूर मनसोक्त फिरले. पण आता हे झालं दुचाकींचं. 4 व्हीलर पण तुम्ही शिकले आहात. सगळ्यात पहिल्यांदा कार केव्हा चालवली आणि कुठली चालवली? मी ते सांगण्यासारखं आहे, म्हणजे मला गाडीतलं काही येत नव्हतं. बरं, 4 व्हीलर म्हणजे खूप महाग, त्यामुळे ती मागायची कशी कोणाकडे. आतापर्यंत कसं 2 व्हीलर मागता आल्या, त्या आटोक्यातल्या होत्या. माझा भाऊ जागृत मध्ये लागला, आणि त्याच्याकडे इको होती कोणाची तरी, तर तो आला, आणि तो दिवस होता गणपती विसर्जनाचा. मला घेऊन गेला, मला म्हणतो ये दीदी चल आपण गाडी चालवूया. मी आणली आहे, आणि इको गणपतीची मिरवणूक विसर्जनाची, आणि स्टँड वरून माझ्या हातात गाडी दिली. मला म्हणाला दीदी हा ब्रेक आहे, हा क्लच आहे, हा ऍक्सिलेटर, आणि हे गिअर चालव म्हणाला.
बस एवढं. आणि गाडी मी ह्याच्याकडून कुठे स्टँडच्या इथून खाली रामाच्या आळीतून गोखले नाक्यावर जाऊन मारुतीच्या आळीतून गाडी घेऊन आले. हे तर रस्ते आपले एकदम छोटे आहेत. आणि मला तो अगदी म्हणजे माझ्यापेक्षा तो कॉन्फिडंट होता, माझा लहान भाऊ. नाही तू दीदी चालवणार, चल ग, काय गाडीत काय आहे. आणि तो घेऊन आला. त्याच्यानंतर मग 1-2 दिवसातच आम्ही झेन घेतली. आणि आश्चर्य काय तर झेन मी चालवली नव्हती, इथल्या इथेच चालवली होती 2 वेळा. मला म्हणाला चल दीदी जा, गोव्यात घेऊन जा आता. आणि मग त्याच्यात सगळ्यात हाईट म्हणजे माझ्यावर एवढा विश्वास लोकांचा आहे, माहित नाही मला काय. माझी मैत्रीण जी सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जवळची नेहा कांबळे, तिचे मिस्टर आणि तिची लहान मुलं. तिचा लहान मुलगा तर 9 महिन्याचा होता, माझा 3 वर्षाचा, तिची मुलगी 2 वर्षाची आणि तिचं बाळ 6-9 महिने वगैरे असेल. अशी सगळी माझ्या झेनमध्ये. त्यांना गाडीतला ग कळत नव्हता. आणि मी गाडी घेऊन आम्ही गोव्याला गेलो. बघा खरंच विश्वास आहे. बरोबर आहे. हो, आतापर्यंत तुम्ही जे सांगताय ना तेच दिसतंय की लोक तुम्हाला गाडीची किल्ली जेव्हा देतात तेव्हा एक विश्वास सोबत देतात प्रचंड, की तुम्ही ती व्यवस्थित चालवणार. आणि पॅशनच एवढी होती ना की कोणी म्हणायचं नाही माया इझी चालवते ही गाडी. आणि तसंच सगळ्याच गोष्टीत म्हणजे पोहणं सुद्धा मी शिकले. कुठचाही खेळ असू देत त्याच्या पाठी नाही राहिले. सगळे खेळ खेळलो. कॉलेजमध्ये खूप मस्ती मजा केली. कबड्डी, खो खो, सगळं ऍथलेटिक्स पासून सगळं, पॉवर लिफ्टिंग पासून सगळं केलंय. हॅप्टॅथलॉन केलंय म्हणजे रनिंग, हर्डल धावले मी, रिले धावले. कबड्डी, खो खो तर आवडतं आहे सगळ्यात. म्हणजे ते कधी खो खो मध्ये डाय मारणं किंवा कबड्डीत सुद्धा लात मारणं हे सगळं प्रकार केलेले आहेत. आणि आवडीने म्हणजे ते सगळ्यात जास्त आवड. शाळेत पण करायचं, कॉलेज? हो, शाळेत सुद्धा. शाळेत उंचवणीला स्पर्धांमध्ये भाग घेतलात? हो 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 हो. कॉलेजमध्ये झोनल पर्यंत आम्ही गेलोय. मला सिल्वर मेडल आहे 3 वर्ष सलग पॉवर लिफ्टिंग मध्ये. आणि इकडे झोनल मध्ये आम्ही 3 वर्ष हॅट्रिक केली होती कबड्डीमध्ये जिंकण्याची. आणि मग पुढे गेलो होतो. म्हणजे कुठलाही क्रीडा प्रकार मला नाही वाटत त्यावेळेला जो रत्नागिरी त्याचे चालायचे जे ते सगळ्यामध्ये तुम्ही भाग घेतला सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि कदाचित तोच कॉन्फिडन्स त्या खेळांमधला तुमच्यामध्ये आलाय गाडी चालवायचा. आता तुमची गाडी स्वतःची कुठली आहे? माझी आता बलेनो आहे. अच्छा. हा, नवीन घेतली आहे. आणि मी एकटी ड्राईव्ह करते तिला. म्हणजे एकटी सुद्धा मी जाते. गोवा, बेळगाव सगळं केलं. कुठला अजून? हा झाला गोवा, कोल्हापूर गेली. कोल्हापूर केलंय. आणि अजून आता माझं एक स्वप्न आहे की मला बुलेट घेऊन मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये चालवायची आहे गाडी. ते आता कधी शक्य होतंय माहिती नाही. लोक जे 2 व्हीलर चालवतात किंवा ज्यांना अशी बाईक्स वगैरे आवडतात त्यांना लॉंग रूटला जायचं असतं, म्हणजे हिमाचल प्रदेश वगैरे असं. आणि तुम्हाला मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये जायचंय. एक वेगळं काहीतरी, कारण मुंबईला ट्रॅफिक भयंकर वेगळं असतं. सो मला त्या एकदा ट्रॅफिक मध्ये बुलेट चालवायचे आहे. लॉंग रूटला जायचंय, ते एक बकेट लिस्ट मध्ये आहे. पण म्हणजे ट्रेकिंग करतो किंवा रायडिंग करतो. एकदा आत्ता माझे एक मित्र झालेत डॉक्टर अविनाश भागवत म्हणून, तर त्यांच्याकडे BMW आहे. हा, BMW बाईक आहे. तर ती त्या बाईक साठी म्हणून त्यांची आणि माझी दोस्ती झाली. तर ती आता एकदा चालवायची आहे. ते त्याच्यावर एकदा बुलेट घेऊन मला लांब जायचंच आहे, पण ते आता कधी शक्य होतंय ते माहिती नाही. तुम्ही इतक्या गाड्या चालवल्यात. आधी 2 व्हीलर विषयी विचारते. अगदी लुनापासून सुरुवात केली तुम्ही आणि ती बाईक्स पर्यंत आली. आवडती गाडी कुठली तुमची? माझी बुलेट. बुलेट. कारण का माहित नाही, पण वेग आहे आणि एक शान आहे बुलेट मध्ये. एक म्हणजे तिच्यावर बसलं की अगदी म्हणजे कुठला तरी राजा, आपण फक्त जगात आपणच आहोत आणि आपली गाडी, असं जे फील आहे ना ते बुलेट मध्ये मला मिळालं. ते आणि अगदी लहानपणापासूनचं ड्रीम, कारण ते डुग 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 आवाज जो आहे ते एक वेळ लावून जातो त्या गाडीचा. त्यामुळे बुलेट. इतक्या वर्षात बुलेटच्या मेक मध्ये पण बदल होत गेले. हो हो हो, प्रचंड. मग ते जे बदल होतात ते कसं तुम्ही हे करता, म्हणजे ते माहिती कशी घेता किंवा तुम्हाला लक्षात येतं का ते? हा, लक्षात येतो. म्हणजे आता खूप फरक पडलाय, खूप हलकी झाली आहे एक तर बुलेट. पूर्वीच्या उलट होतं, गिअर इकडे होते, किक त्यांची पॉवरफुल किक होती. आणि ती गाडी मी चालवलेली आहे जी पूर्वीची होती.
पण आता अगदी हलकी कुणीही गाडी चालवतो. पूर्वीचं कसं तुम्ही ताकदवान तगडा गडी तोच बाईक फक्त बुलेट चालवू शकत होता. आता कोणी नाही. आता कॉलेजची छोटी छोटी पोरं सुद्धा गाडी चालवतात. त्यामुळे बुलेटचं असं जे काय पूर्वी जे एक वेगळं होतं बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे तो आता नाही राहिला. पण एक मात्र की बुलेटला मार्केट मात्र मिळालं याच्यामुळे सगळ्या ह्याच्यात. बरोबर. पण म्हणजे ना पुस्तकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये हिरो घेऊन यायचं ना बुलेट, अशी ती त्याची शान. इमेज एक वेगळी पडते होती. बरोबर. आणि मग आता 4 व्हीलर मध्ये त्याच्यात कुठली आवडते तुम्हाला? तुमच्या तर बलेनो आहे. पण आता बघायला गेलं तर 4 व्हीलर पेक्षा मला 2 व्हीलर जास्त आवडते. त्यामुळे 4 व्हीलर कुठची असली तरी तेवढं माझं लक्ष नाही जात तेवढं. हा गाडी आहे मस्त चालवायची 4 व्हीलर आहे, मग ती किती, फक्त मला आता त्या ऑटोमॅटिक ज्या काढल्या त्या मला नाही आवडत. मला मॅन्युअल आवडतात ज्याच्यात गिअर टाकता येतात, त्या मला जास्त. गिअरचं मेकॅनिझम तुम्हाला बहुतेक आवडतं असं मला वाटतं. कारण ते नाहीतर नुसतं बसून जसं मला विदाउट गिअरची गाडी आवडत नाही, बाईक आवडत नाही. म्हणजे ह्या ऍक्टिवा किंवा आणि कुठच्या आहेत त्या, तर तशी मला 4 व्हीलर मध्ये सुद्धा ऑटोमॅटिक नाही आवडत. नाही, अजिबातच नाही आवडत. त्यामुळे मी घेताना सुद्धा गिअरची मॅन्युअल घेतली. आता तुम्ही स्वतः चालवता आणि जसं सुरुवातीला आपलं बोलणं झालं की तुम्ही शिकवता सुद्धा. हा व्यवसाय आहे की प्रचंड आवड आहे आणि मला शिकवायला आवडतं. प्रोफेशन नाही केलं मी त्याच्यात, कारण एक मैत्रिणींना शिकवणं तेवढ्या पुरतंच राहिलं. पण एक असं आठवण सांगेन मी तुम्हाला की एक स्नेहा पवार म्हणून गदरे कंपनीत कामाला आहे, त्यांनी 2 वेळा ट्रेनिंग घेतलं होतं 2 व्हीलरचं, बाईक चालवायचं, तरीही त्यांना ते कॉन्फिडन्स आला नाही. आणि मग तिच्या नंडेला म्हणजे अर्चना पवारला मी शिकवली होती गाडी कॉलेजमध्ये, ती माझी मैत्रीण. तर तिने स्नेहाला सांगितलं की अगं मायालकडे एकदा जा, ती बघ तुला शिकवेल, तिने जर शिकवली तर तुला नक्की गाडी येईल. आणि आज ती आपल्या दोन्ही मुलींना बाईक घेऊन शाळेत सोडायला जाते. खूपच छान. नाही पण मग आता ज्या मुली शिकतात किंवा महिला शिकतात तर सगळ्यात पहिलं कॉन्फिडन्स हा असतोच. आणि भीती म्हणजे बॅलन्सची. 2 व्हीलर असेल तर बॅलन्सची. मग ते कसं शिकवता? आता ते सांगता येणार नाही मला, पण गाडीवर बसलं त्यांना काय सांगता? गाडी नवीन असतात, सायकल चालवलेली असते, पण तरी सुद्धा 2 व्हीलर चालवा आणि मोपेड असतात हल्ली सगळ्यांच्या जवळ. एक सोपं म्हणजे काय सांगायचं की मी तुझ्या पाठी आहे, तू बिनधास्त बस, मी आहे ना, तू पडणार नाहीस आणि तू गाडी चालवशील. हे एवढं त्यांना एक मोटिवेट केलं ना की त्या ऑटोमॅटिक रिलॅक्स होतात आणि विदिन 2 ते 3 दिवसात त्या शिकतात बाईक. इतकं तुम्ही खाली पाठी बसून त्यांच्या सतत. आणि मी ना असं एका बाजूला किंवा असं कोणी नाहीये रस्त्यावर किंवा अशा ठिकाणी मी गाडी नाही शिकवत. एकदम सरळ ट्रॅफिक मधून म्हणजे मारुती मंदिर ते कुवारबाव जो हायवे आहे आपला, तर त्या हायवेवर मी सरळ त्यांना गाडी घेऊन जाते. डायरेक्ट बोर्डाचाच परीक्षा पेपर द्यायचा. हो, कारण काय होतं माहितीये, मग त्या बसतात ना तेव्हा एक तर मी त्यांची आणि माझी तोंडाची सतत बडबड चालू असते. मग काही ना काहीतरी त्याला गाडीतलं सांगायचं, त्यांना सांगायचं असं बस तसं बस, तुझे हात घट्ट झालेत मग ते जरा सैल कर. हे टेन्शन त्यांचं रिलीज करायचं, कारण नाही म्हणायला टेन्शन येत असतं त्यांना. ते रिलीज करत गेलं की शेजारून पाजारून गाड्या नुसत्या जात असतात. त्यामुळे त्यांना काय होतं माहिती, ऑटोमॅटिक ट्रॅफिकची भीती जाते. बरोबर, ऑटोमॅटिक त्यांची ट्रॅफिकची भीती जाते. तुम्ही बॅलन्स देता त्यांना, मग त्यांना शिकवता आणि मग ट्रॅफिक मध्ये घेऊन येताना मग त्या विचार कर, अरे बापरे मी आता गाडी शिकू, बॅलन्स धरू की ट्रॅफिक बघू, अशी गडबड होते. भीती जास्त वाटते. आणि मग त्यांना शिकवतानाच आपण ट्रॅफिक, त्यांचं लक्षच जात नाही की आपण ट्रॅफिक मधून चाललोय. ओके. पण मॅडम हे 4 व्हीलर शिकवताना सेम मी तोच रूट सरळ हेच काजरघाटी रोड किंवा हा रोड. गाडी आहे की नाही, मी म्हणूनच मी म्हटलं ना, मी प्रोफेशनली नाही शिकवत. ज्याची गाडी आहे त्यांनी मला सांगितलं की मला ही गाडी आहे माझ्याकडे, ही गाडी शिकव, मी शिकवते. इव्हन 4 व्हीलर सुद्धा. आत्ताच इन्स्टंटली सांगायचा मुद्दा झाला तर घोसाळे म्हणून, तर त्यांनी सुद्धा 4 व्हीलरची ट्रेनिंग घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी 1-2 वेळा पर्सनल ड्रायव्हर बोलवून स्वतःच्या गाडीवरून, तरी सुद्धा त्यांना कॉन्फिडन्स येत नव्हता. त्यांना मी आत्ता ह्या अगदी रिसेंटली 15 दिवसापूर्वी त्यांचीच गाडी त्यांच्याच ह्याच्यावरून शिकवली.
आणि त्यांनी सांगितलं मला की माया तू जशी गाडी शिकवली कोणी शिकवली नाही. पण तेव्हा तुमच्या पायात हे नसतात, ब्रेक्स नसतात, ते जो चालवणार असतो त्याच्या हातात, मग ते तुम्ही कसं सांगता त्यांना? कारण गाडीचा कंट्रोल सगळं चालवणारे हँड ब्रेक एक असतो, जो आपल्या हातात हँड ब्रेक आहे तो मात्र माझा हात त्याच्यावर असतो सतत. फक्त एवढंच की त्यांना पूर्ण आधी माहिती द्यायची गाडीची आणि मग त्यांना गाडी हळूहळू चालवायला शिकवायची. फक्त एक की त्यांच्या मनावर बिंबवायचं की ऍक्सिलेटर न देता ब्रेकच दाबायचा. ऍक्सिलेटर, कारण काय होतं, जे ट्रेनिंग स्कूलमध्ये येतात ना त्यांना अंदाजच येत नाही, कारण त्यांच्या हातात ब्रेक आणि पायात क्लच असल्यामुळे ते बऱ्यापैकी कंट्रोल करतात. आणि मग ड्रायव्हरला ना पहिल्यांदा सुरुवातीला काही ज्या भित्र्या बायका आहेत त्यांना ते अंदाजच येत नाही की आपण काय करायचं. त्यामुळे त्यांना ते मनात आधी बिंबवावं लागतं, हळूहळू गाडी मारावी लागते. पण तरी सुद्धा मी ट्रॅफिक मधूनच त्यांना घेऊन जाते, कितीही काही असलं. हो 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 हो. फक्त थोडं कमी ट्रॅफिक, म्हणजे दुपारचं रत्नागिरीतून आपण मारुती मंदिर ते कुवारबाव गेलो तर बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी असतं. आता हा रस्ता खराब झालाय म्हणून सोडून द्या. आता मी त्यांना पावस रोड, भाटे जो पूल आहे, भाटे पुलावरून ते अगदी पावसच्या वर पर्यंत मी घेऊन जाते त्यांना. तो चढ वगैरे सगळा ती चढतात. म्हणजे जे आता माझ्याकडे 2 शिकतायत फक्त, तर त्यांना मी ते तसंच त्या रोडवर घेऊन जाते. त्या रोडवर सुद्धा मोठ्या गाड्या येतात, चढ आणि वेगळे. हो चढण वगैरे. फक्त आता इथे हे दोन्ही रस्ते खराब झालेत आणि पूर्ण वाट लागली त्या रस्त्यांची, ते कम्प्लीट होईपर्यंत आता मी तो रस्ता घेतला. हो. तरुणींना म्हणजे तरुण मुलींना पण शिकवता आणि वयस्कर प्रौढ बायकांना पण शिकवता. कठीण कोणाला वाटतं शिकवायला? कारण प्रौढ महिलांचं कसं असतं, तो कॉन्फिडन्स पण परत आणावा लागतो. तरुणींमध्ये उत्साह असतो, फक्त भीती असते ती घालवायची असते. तर दोघांमध्ये शिकवताना काय फरक आणि कसं शिकवता दोघांना, काय सांगता? तरुण मुली असतात त्या पिकअप पटकन करतात, जरी कितीही त्यांना भीती वाटली, कॉन्फिडन्स गेला तरी. आता मी रिसेंटली सोनाली सावंतच्या मुलीला शिकवली. तिने पूर्ण एकदा ती पडली गाडी चालवताना आणि मग तिचा कॉन्फिडन्स गेला होता, तो तिला परत मिळवून दिला. पण लहान मुलं म्हणजे मुली ज्या आहेत, तरुण मुली, त्या काय होतं, आपण सांगत जातो ना तेवढ्या त्या आपल्या माइंडला सांगत जातात आणि तितका आपल्याला रिस्पॉन्स देतात. बायकांना सांगायच्या वेळी काय होतं, तुम्हाला एकच गोष्ट 50 वेळा सांगावी लागते. बरोबर. ती न अगदी थकता न सांगता, आणि मला त्याच्यात आवड असल्यामुळे मला ते सारखं सांगायला नाही काही वाटत. पूर्वीचं जे मैत्रिणींना शिकवलं ते कॉलेजचं जीवन होतं, प्रचंड तोंडात शिव्या होत्या, ते मारून मुटकून शिव्या घालून त्यांना शिकवलं बिचाऱ्यांना. आणि आता नाही, आता तसं काही नाही. एक वय झाल्यामुळे एक थोडासा पोक्तपणा येतो, त्यामुळे आता पेशन्स पण वाढले, त्यामुळे आता शांतपणे शिकवलं जातोय त्यांना. तुमची आवड मिस्टरांना तर माहिती होती, सासू सासऱ्यांनी त्याचं स्वागत कसं केलं? त्यांना खूप आवडलं. म्हणजे मी बाईक चालवते आणि प्रचंड अभिमान, म्हणजे सासरे तर माझ्या गाडीच्या पाठी बसून सगळीकडे फिरलायचे. आणि त्यांना एक वेगळं, कारण त्यावेळी त्यांची 3ही मुलं शिकत नव्हती, गाडी चालवत नव्हती. मी माझ्या धाकट्या दिराला शिकवली गाडी, 2 व्हीलर त्याला शिकवली. आणि त्यामुळे प्रचंड, म्हणजे त्यांना एक प्रचंड अभिमान की आपली सून गाडी चालवते. आणि 4 व्हीलर मधून अगदी मी माझ्या सासूला मुर्डेश्वर पर्यंत घेऊन गेलेली आहे. हो, त्यावेळी सुद्धा माझी आई वयस्कर, माझी सासू वयस्कर आणि माझा मुलगा 7 ते 8 वर्षाचा. आणि अशी मी झेन घेऊन मुर्डेश्वर पर्यंत मी त्यांना सगळे इडगुंजी गणपती आहे, गोकर्ण आहे, हे सगळे देवस्थानं सगळी करत करत मुर्डेश्वर वरून परत मडगाव पर्यंत, आणि मग मडगाववरून सासूला सावंतवाडीत, आईला रत्नागिरीत सोडून परत. आता तुमच्यासाठी गोवा ते रत्नागिरी ते गोवा हा प्रवास सोपा आणि सहज झाला? सहज अतिशय. कारण वर्षातून एक 7 ते 8 वेळा तरी मी कार घेऊन येते जाते. मुलग्याला शिकवलीत की नाही? मुलग्याला शिकवली, पण त्याला माझी आवड नाही, बाबाची आवड आली. गाडी नाही तो तेवढी चालवत, शिकलाय तो, पण माझ्यासारखी पॅशन त्याच्याकडे अजिबातच नाही. आत्ता त्याला इथे रत्नागिरीत आला आणि मित्र मिळाले, मग ते गाडी चालवतात म्हणून आता त्यांनी, माझी आत्ता अपाची आहे, अपाची आता तो चालवतो. नाही त्याच्यासाठी घेतली होती अपाची मी, त्याला आवडते म्हणून, नाहीतर मला बुलेट घ्यायची होती. तो मला म्हणाला नाही, आई मला घ्यायची असेल तर अपाची घे.
सो मग बुलेट नको म्हटलं, मग भावानी बुलेट घेतली आणि मग मी अपाची घेतली. गाडी चालवणं तुमची पॅशन आहे हे तर आता आपण बघतोच आहोत. मैत्रिणीही तुमच्या खूप आहेत. मग असं कधी झालंय का की मी जिचं नाव घेतलं नेहा कांबळे, तिचं माहेर ती तलाठी आहे, त्यामुळे तिला शनिवार रविवार सुट्टी असते. त्या दिवशी शनिवारी तिला म्हटलं चल जाऊया. ती पण म्हणाली कंटाळा आलाय जाऊया. काढली गाडी, कार काढली आणि आम्ही दोघी भर पावसातून मडगाव गाठलं. मडगावला राहिलो. तिकडे देवाची दोन देवांची आम्ही हे घेतलं, दर्शन घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुफानी पाऊस मध्ये आम्ही ड्राईव्ह करत परत रत्नागिरीला. अरे वा, खूपच सुंदर. म्हणजे खरं तर हे ना आठवणींचे क्षण असतात ना, आणि महिलांना असे क्षण खूप कमी मिळतात. खूप कमी, हो की नाही. हे असताना अशी एखादी आठवण की तुमची ही बाई तुम्हाला अडचणीला धावून आली आहे, तुमच्या सोबत केली तिनं? हो, तर आत्ताच ह्या 4 महिन्यापूर्वीची गोष्ट. माझ्या सासूबाईंना बरं नव्हतं आणि त्यांनी त्या माझ्या धाकट्या दिराकडे होत्या. तर माझ्या जावेचा फोन आला एक दिवस, आता मला आठवत नाही एक्झॅक्ट तारीख किंवा वार. तर संध्याकाळी 5:30ला माझ्या जावेचा फोन आला की वहिनी आईना ऍडमिट केली आहे. त्याबरोबर ऍडमिट केली म्हटल्यावर काळजात थोडंसं धडधड होतं. मी माझ्या लहान भावाला पिंटू म्हटलं मला बाईक आणून दे ताबडतोब. त्याच्याकडे बुलेट होती. त्यांनी 6:30 वाजता मला रत्नागिरीत माझ्या घराच्या इथे बुलेट आणून दिली आणि मी 6:30 वाजता गाडीला किक मारली. ती 10:30 वाजता मडगावला थांबले. एवढ्या सगळ्या ताणात सुद्धा? हो 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 हो. पण हे सगळं म्हणजे इतकं गाडी चालवणं वगैरे, तर कुटुंबियांचा किती सपोर्ट आहे तुम्हाला? नाही, माझ्या नवऱ्याचा प्रचंड माझ्या पाठीमागे त्याचा विश्वासही आहे माझ्यावर आणि त्याच्या सपोर्ट शिवाय हे काहीच शक्य नव्हतं. मॅडम, हे अनेक ठिकाणी वेगळं दिसतं. सगळ्यात पहिले नवरे घाबरतात की आपल्या बायकोच्या हातात किंवा मिसेसच्या हातात 4 व्हीलर देणं. 2 व्हीलर ठीक आहे, पण 4 व्हीलर देणं आणि तुमच्याकडे वेगळं आहे आणि हा सपोर्ट खूप मोठा आहे तुमच्यासाठी. माझ्या नवऱ्याने सांगितलं कार घ्यायच्या वेळी, म्हटलं मला छोटी नको, घेतलीस तर मोठी दे. त्यामुळे बलेनो सारखी मोठी गाडी मला छान घेऊन दिली त्यांनी. अरे वा. आणि आम्ही सगळेच एकत्र जातो येतो सगळीकडे. अरे वा. आणि प्रचंड सपोर्ट आहे त्याचा मला. इतकं ड्राईव्ह करता, आता तर 2 राज्यांमध्ये तुम्ही प्रवास करता, गोवा आणि महाराष्ट्रामध्ये. तर इतकी वर्ष परत तुम्ही ड्राईव्ह करताय, तर वाहतुकीच्या नियमांच्या पालनाबाबत किंवा एकूणच वाहन चालवण्याबाबत खूप बदल झालाय किंवा नियम पाळलेच जात नाहीयेत, रॅश ड्रायव्हिंग झालंय किंवा असं काही जाणवतं तुम्हाला? हा, हे सांगायचं आता बरं झालं विषय काढला. तर आधी पहिली गोष्ट म्हणजे खूप जणांकडून आपण ऐकतो काही चूक झाली, हा ती बाई असेल, हा ती महिला असेल, अगदी असं जे आहे ना हे आधी मुळात खोडून टाका. कारण जेवढ्या महिला किंवा बाई जी कोणी आहे जेवढी चुका करते तितकेच पुरुषही चुकतात. ड्रायव्हिंग करताना प्रचंड पुरुष चुकतात. आता तर आपल्या 4 पदरी रस्ते झाले आहेत, लेन झाले आहेत, तर साधी त्यांना कळत नाही की आपण लेन बदलतोय तर कमीत कमी तुम्ही हात दाखवू नका, इंडिकेटर दाखवू नका, पण पाठच्या आरशात शेजारी बघा पाठीमागून कोण येतंय का. तर ते बिनधास्त आपलाच रस्ता असल्यासारखे लेन बदलतात आणि मग त्यामुळे पाठीमागून जो येत असतो त्याला खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्रचंड म्हणजे आता खरं सांगायचं तर कोणीही म्हणजे नियम त्यांना काही नाहीच. हो, खरं. सगळी लोक धाब्यावर ठेवलेले आहेत नियम आणि हवी तशी गाडी चालवतात. मग अपघातांचं जे प्रमाण महामार्गांवर जे वाढलंय त्याला हे कारण आहे असं मला वाटतं? प्रचंड कारण आहे. आणि थोडंसं निष्काळजीपणा, हवं तसं म्हणजे फास्ट बाबा आता ठराविक वळणं आहेत, एक तर आपल्याला रस्ता नवखा असेल तर शक्यतो आपण एक ठराविक लिमिट पर्यंत स्लो जावं, असं काही होत नाहीये. आणि आता नवीन रस्त्यामुळे इथलं वळणं पटकन अंदाज येत नाही, चढण असते, उतार असतो, यांचा अंदाज येत नाही आणि मग गडबड होते. किंवा आता गाड्या नवीन आहेत त्यामुळे त्यांचे ब्रेक एकदम पटकन लागतात, अर्जंट ब्रेक असतात, ते भरपूर त्यांच्यात बदल झाल्यामुळे आता नवीन ऑटोमॅटिक पण गाड्या आल्या त्यामुळे त्या कंट्रोल करायला प्रचंड कठीण असतात आणि मग त्या स्लिप होतात म्हणा किंवा उलट्या पडतात, पटकन पलटी होतात. हे त्याच्यामुळे मग गाडीचं
ऍक्सिडेंटचं प्रमाण पण वाढलंय. गाड्यांमध्ये बदल झालेले आहेत, ते ऍक्सेप्ट करणं, शिकणं पण जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यावर आपला कंट्रोल पाहिजे. आपल्या मनावर पण तेवढाच ताबा पाहिजे की नको आता आपण 100च्या स्पीडला नको तर 80च्या स्पीडला जाऊया, हेही पाहिजे. कारण नाही तर 100 आहे 150 आहे कोणी बघत नाही मग किती लिमिट आहे त्याला, आणि मग कंट्रोल करताना त्याचा प्रॉब्लेम येतो. मी जसं सुरुवातीला म्हटलं की वेगाची आवड आहे त्यांना, पण या आवडीला सुद्धा एक मर्यादा असली पाहिजे असं तुम्ही सांगता, आणि खरंच हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता तुम्ही इतकं छान शिकवता, सगळ्यात पहिलं महिलांना जे आवश्यक आहे तो म्हणजे आत्मविश्वास, तो तुम्ही पहिला देता. आणि एखादीला जर गाडी शिकायची असेल तर त्याची जास्त गरज आहे. मग तुमच्याकडे जर यायचं असेल गाडी शिकायला तर कसा संपर्क करायचा तुम्हाला? हा छान प्रश्न विचारला. मला आवडतील कोणी आलं आणि मला सांगितलं तर. माझा एक फोन नंबर आहे, तर त्याच्यावर कोणी कॉन्टॅक्ट केलं मला तरी मी गाडी शिकवीन. फक्त माझी एक अट आहे की माझ्याकडे बाईक आहे, त्यामुळे जो कोणी येणारा आहे त्यांनी आपली 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर त्याची स्वतःची असावी, हा एकमेव त्याच्यात माझी अट आहे. आणि त्यांनी येऊन अगदी मी आनंदाने त्यांना गाडी शिकवू शकते. तुमचा नंबर? हा, माझा नंबर असा आहे की 9850148885. मैत्रिणींनो, तुम्हाला जर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर शिकायचं असेल किंवा हरवलेला कॉन्फिडन्स पुन्हा मिळवायचा असेल गाडी चालवण्याचा, तर मॅडमनी तयारी दर्शवलेली आहे असं मला वाटतं. आणि खरंच महिलांच्या हातात गाडी असलीच पाहिजे, तर अनेक ठिकाणी त्यांना त्यांची गरज लागते. महिलांचं आयुष्यच वेगवान आहे, म्हणजे त्या लग्न झाल्यानंतर आयुष्य बदलत असलं तरी, आणि आता कार्यालयीन काम करत असल्या म्हणजे कुठे व्यवसाय जॉब करतात तरी सुद्धा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याला वेग लागलेला आहे. अशा वेळेला तिच्यासोबत एक गाडी असावी असं प्रत्येकीला वाटतं, पण कॉन्फिडन्स नसतो, आणि तो तुम्ही देता गाडी शिकवताना. पण अशा अनेक जणी आपल्या मैत्रिणी आहेत की त्यांना 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर तर शिकायचीच आहे, तर त्यांच्यासाठी मॅडम तुम्ही काय सांगाल? न घाबरता गाडी शिका. पडलात तरी चालेल, एकदा पडलं म्हणून आयुष्य तर संपत नाही. परत उठून तेवढ्याच हिरिरीने कसं पडलो मग आता नाही पडायचं, आता चालवूया असं ठरवून गाडी शिका. पण शिका, एकदा तुम्ही शिकलात तर मग त्याच्यासारखं सुख आनंद कुठेच नाही. आणि मेन म्हणजे स्वावलंबित्व जे आपण म्हणतो ते गाडी शिकल्यामुळे बायकांना आधी मुळात ते येतं, जास्त प्रमाणात येतं. नाही तर बाजारात जाताना अहो येता का, नाही तर मुलाला सांगायचं अरे बाबा मला नेतोस का, असं करण्यापेक्षा घेतली गाडी गेलं आपण बाजारात, असं होऊ शकतं. त्यामुळे शिका, बिनधास्त शिका. तुम्ही जे सांगताय महिलांना की गाडी चालवलं तर एक वेगळं स्वातंत्र्य मिळतं, तर तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन मला वाटतं अनेक जण ते शिकतील, एक नवा पायंडा पाडतील आणि हे धाडस दाखवतील असं मला वाटतं. पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि एक आपली आवड असली की ती कशी जोपासायची आणि त्याच्या मागे कसं राहून ती त्याच्यामध्ये कधी स्वतःला कसं बदलत जायचं हे तुमच्याकडनं शिकायला आणि ऐकायला मिळालं. मला वाटतं तुमच्या या मुलाखतीतनं अनेक जणी प्रेरणा घेतील. आपण प्रहार डिजिटलला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. नमस्कार.